हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आत्ता वाजत आलेले आहेत सकाळचे 8 आणि आज मी काही मॉर्निंग वॉकला गेलेली नाही. कारण की आज थोडंसं मला कंटाळा आला होता. कारण की रात्री जेव्हा मी राउंड मारून आली होती, तेव्हा ना माझा पाय थोडंसं चमकलं होतं चालताना. त्याच्यामुळे चालताना ना थोडीशी अशी चमक भरल्यासारखी वाटते. म्हणून म्हटलं की आज काही मॉर्निंग वॉकला जायचं नाही सकाळी. थोडंसं आजच्या दिवस रेस्ट घेऊया आणि थोडासा पायाला देखील आराम मिळेल. तसं येतंय चालता बऱ्यापैकी, पण तरी देखील ना मध्येच असा पाय चमकल्यासारखं होतोय. म्हणून मग म्हटलं आज मॉर्निंग वॉकला जायचं नाही. तर सकाळची माझी जी बेसिक कामं असतात तर ती झाली होती. कारण की सकाळी लवकर उठायला लागतो त्याच्यामुळे अ, जास्त कामं वगैरे पडत नाहीत. तर आज काय केलं मी सकाळी मुलाला टिफिन दिला त्याला आणि नंतर राहिलेल्या ज्या चपात्या होत्या तर म्हटलं की त्या नंतर करते. कारण की आज ना थोडासा कंटाळा केला कामाचा. थोडंसं असं वाटत होतं थंडीचे दिवस आहेत तर असं वाटत होतं थोडंसं झोपावं म्हणून. तर डब्बा दिल्यानंतर मी झोपले तर खूप छान अशी झोप लागली. आणि त्याच्यानंतर मग माझा उठण्याचा वेळ पण स्किप झाला. थोडंसं पुढे गेला. मॉर्निंग वॉक पायामुळे शक्य नाही झालं आणि सगळीच कामं ना मग अशी थोडी पुढे, पुढे, पुढे सरकत गेली. तर असो, तर आता म्हटलं की चला माझं तर सगळं आवरलेलं आहे. झाडलोट वगैरे सगळी झाली होती, अंघोळ वगैरे झाली होती आणि म्हटलं की चला आता क्लास सुरू व्हायच्या आधी ना आपण थोडेसे म्हणजे हे चपाती वगैरे करून घेऊया. तर आज मुलाला सकाळी टिफिनला अंड्याची भुर्जी दिली होती, त्याच्यापुरतीच केली होती. तर मग आता पुन्हा मुलाला वगैरे टिफिनला लागणारच आहे, लहान्या मुलाला आणि दुपारी जेवणामध्ये देखील थोडीफार काहीतरी भाजी लागणारच आहे. तर म्हणून मग म्हटलं की चला वाटाण्याची भाजी करूया. तर इकडे ना साईडला मी कुकरमध्ये ना पिवळे वाटाणे असतात ना, तर पिवळे वाटाण्याची भाजी लावलेली आहे. कारण की मग कसं आहे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी होऊन जाईल आणि एका साईडला ज्या चपात्या राहिलेल्या आहेत, तर त्या पटापट उरकून घेते मी आता. तर म्हणजे आमच्या काही मैत्रिणींचा ग्रुप वगैरे आहे. तर त्या काय करतात म्हणजे त्यांचं असं ना BCचे वगैरे ग्रुप असतात. तर त्या BC वगैरे चालवतात. तर त्या ग्रुपमध्ये अगोदर मी होते. पण आता मी त्या ग्रुपमध्ये नाहीये. कारण की BC यावर्षी तर मी काही लावली नाही. म्हणजे साधारणपणे ना माझे मिस्टर असे म्हणतात, की BC लावण्याने काय फायदा होतो? तर काहीच फायदा होत नाही. कारण की फक्त एक रक्कम आपल्या हातामध्ये येते आणि तीच रक्कम जर आपण शेवटी असू सगळ्यात शेवटचा आपला नंबर जर असेल, तर मग काहीच फायदा होत नाही. म्हणजे आपले पैसे जे आपण घरामध्ये सेव्ह करू शकतो, तर तसाच तिथे प्रकार होतो. तर त्याच्यामुळे तू बिशी वगैरे का लावते? असं मला त्यांनी विचारलं होतं. तर मग त्यांचं उत्तर देखील म्हणजे त्यांचं म्हणणं देखील मला पटलं आणि मग मी तेव्हापासून बिशी लावणं स्टॉप केलं. पण मग मला असं काहीतरी सुरू करायचं होतं, की जे मला म्हणजे माझ्या स्वतःचं मी काहीतरी करू शकते हे मला बघायचं होतं आणि म्हणून मग हे मला म्हणाले, की "तू एस-आय-पी सुरू कर" म्हणून. तर माझे क्लासेस वगैरे असल्यामुळे तर मी म्हटलं, की मी साधारणपणे जास्त मोठ्या रकमेची तर नाही करू शकत, पण हां, थोड्या रकमेची करू शकते. तर मला यांनी सांगितलं, "थोडी का असेना, म्हणजे साधारणपणे ₹500 पासून आपण एस-आय-पी सुरू करू शकतो. थेंब थेंब तळ साचे यालाच म्हणतात. आज तू थोडी-थोडी रक्कम टाकशील, तर उद्या जाऊन तीच रक्कम मोठी होऊ शकते." तर म्हटलं ठीक आहे आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी एस-आय-पी सुरू केली. तर आज जवळपास 2 वर्ष झालं माझी एस-आय-पी सुरू आहे. याआधी देखील सुरू केली होती, पण काही कारणामुळे मला ती भरायला जमली नाही आणि मग ती एस-आय-पी माझे मिस्टर भरायला लागले. तर असो, तर आता पुन्हा मी ही एस-आय-पी सुरू केली आणि भारी वाटलं मला. बरं, आता BCच्या बायकांचं मला सांगायचं होतं. तर त्या BCच्या बायका काय करतात मस्तपैकी ना असं ग्रुप करून म्हणजे ज्याची BC लागली असेल तर त्यांच्या घरी जातात. छोटीशी अशी म्हणतात ना किटी पार्टी वगैरे. तर त्या टाईपचं ते थोडंफार काय स्नॅक्स वगैरे आणि थोडीशी मज्जा-मस्ती वगैरे करतात. तर चांगलं आहे त्याच्यामध्ये पण आपला छान असा दिवस जातो. पण आता मला इथे प्रामुख्याने सांगायचं आहे म्हणजे एक चर्चेअभावी किंवा चर्चेनंतर मला असं जाणवलं, की बऱ्याचशा बायका ना आपल्या घरी या बायकांना बोलवायला तयार नसतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं, की "अगं आपण टेरेसवर करूया किंवा मग आपण कुठेतरी बाहेर जाऊन म्हणजे कुठल्यातरी छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी थोडीशी मज्जा वगैरे करूया." जसं की पावभाजी झाली वगैरे असं काहीही जे आपल्या सगळ्यांच्या बजेटमध्ये असेल.
तर ते देखील बऱ्याच जणांनी हो म्हटलं. पण मला आता इथे प्रामुख्याने सांगावसं असं वाटतंय, की बऱ्याचशा बायका स्वतःच्या घरी बोलवायला का मागत नाही? तर त्याचं एक कारण मला म्हणजे माझ्या अनुभवातून मला असं जाणवतंय, की आपल्या मनामध्ये उगाचच अशी काहीतरी असा न्यूनगंड असतो, की अरे म्हणजे माझ्या मैत्रिणींना जर मी घरी बोलवलं, तर माझं घर हे असं आहे, म्हणजे मी ज्या पद्धतीने घर साफ-सफाई करतीये, तर त्या पद्धतीची साफ माझ्या मैत्रिणींना आवडेल का? मुळात माझ्या मैत्रिणींना माझं हे साधं सिंपल घर आवडेल का? तर असं सगळे जे प्रश्न असतात, तर ते बऱ्याचशा महिलांच्या डोक्यामध्ये येत असतात. तर मला इथे एकच सांगायचं आहे, की आपलं घर लहान असो की मोठं असो किंवा साध्यातलं साधं असो, ते घर आपलं हक्काचं असतं. त्याच्यामुळे ना बिनधास्त जर तुम्हाला असं वाटत असेल ना, आपल्या मैत्रिणींना बोलवायचंय, तर बिनधास्तपणे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घरी बोलवू शकता. कारण की प्रत्येक गृहिणीला आपलं घर कसं स्वच्छ ठेवायचं, नीटनेटकं कसं ठेवायचं हे माहितीच असतं. आणि आता इथे ना, की लहान-लहान गोष्टीतून आणि लहान-लहान सवयीतून आपण आपलं घर नीटनेटकं ठेवायला शिकत असतो आणि ह्या सवयी प्रत्येक गृहिणीला असतात. आता घर स्वच्छ ठेवायचंय म्हणून खूप सारं असं काही साफ-सफाई करायला काढायची आहे वगैरे असं काही नाहीये. आपण गृहिणी असतो ना, तर रोज थोडी-थोडी साफ-सफाई आपली रोजच्या रोज चाललेली असते. असं म्हणतात, गृहिणींचा हात जिथे फिरतो तिथे लक्ष्मी नांदते आणि तिथे स्वच्छता नांदते. तर ही गोष्ट खरंच आहे बरं का. कारण की ना, आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये गेलो ना, तर तिकडची लगेच धूळ झटकणं किंवा तो पसारा व्यवस्थित नीटनेटका लावून ठेवणं किंवा भांडे व्यवस्थित स्वच्छ करून नीटनेटके व्यवस्थित लावून ठेवणं किंवा एखाद्या वस्तू वगैरे आता जसं की मी हे तांदूळ वगैरे भरते, तर हा जो तांदळाचा डब्बा वगैरे होता, तर तो स्वच्छ कोरडा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे भरून व्यवस्थित किंवा कुठलीही वस्तू स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरणं गरजेचं आहे. तर असं केल्याने काय होतं, एक तर त्या धान्यांना कीड वगैरे लागत नाही आणि एक जितके दिवस आपण ते धान्य टिकवणार आहोत, तितके दिवस ते धान्य नीटनेटकं राहतं. खराब वगैरे होण्याची शक्यता कमी असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे नीटनेटकेपणा आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे, म्हणजेच काय करायचंय नक्की? तर माझ्या मते बऱ्याचशा महिला सकाळी लवकर उठतात. सकाळी लवकर उठणं ही चांगली सवय. एखाद दिवस चालू शकतो, की आपल्याला कंटाळा असतो, काही तब्येतीच्या तक्रारी असतात. तर त्यावेळेस तुमचं उठणं थोडंसं मागे-पुढे होऊ शकतं. पण एक लक्षात ठेवा, सकाळी लवकर उठल्याने तुमची बरीचशी कामं लवकर उरकतात आणि तुम्ही उरलेला वेळ स्वतःसाठी देऊ शकता किंवा घरातले एखादं काम तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, आपली घराची साफ-सफाई होते आणि घर स्वच्छ नीटनेटकं राहतं. त्यामुळे ना उगाचच मनामध्ये जो न्यूनगंड येतो, की "अरे बापरे! कोणी आलं माझ्या घरी, तर हे माझं घर त्यांना आवडेल का?" किंवा स्वच्छता पुरेशी मला वाटत नाही. ते असं काहीही आपल्याला वाटत नाही. अशा खूप लहान सवयी आहेत, ज्या आपल्या घराला नीटनेटकं ठेवतात. जसं की प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवणं, झाड-लोट करत असताना लगेचच डस्टिंग करण्याची सवय लावून घ्या किंवा बऱ्याच जणांना असते देखील टीव्ही, सोफा जे काही फर्निचर असेल त्यावरून लगेचच कपडा वगैरे फिरवून धूळ वगैरे झटकून घेतात ते. त्याच्यानंतर कचऱ्याचे डब्बे, आता हा कचऱ्याचा डब्बा आहे स्वच्छ धुतला पाहिजे आपण साधारणपणे आठवड्यातून एकदा तरी हा कचऱ्याचा डब्बा धुतला पाहिजे. आणि जर आपल्याला तितका पण वेळ नसेल तर आता मी जसं करते तसं तुम्ही करू शकता. तर स्वच्छ धुतलेला कचऱ्याचा डब्बा आहे ना, तर त्याला 2 अशा या डस्टबिन बॅग लावायच्या. एक ही जी डस्टबिन बॅग आहे ती व्यवस्थित कचऱ्याच्या डब्याला आतमध्ये लावून आणि बाहेरच्या बाजूने व्यवस्थित त्याची गाठ घट्ट बांधायची आणि त्यामध्ये दुसरी एक एक्स्ट्रा पिशवी लावून ठेवायची. म्हणजे जर आतली पिशवी जी दुसरी लावलेली आहे ना, तर त्याच्यातला कचरा आपण अलगद काढून देऊ शकतो आणि डब्बा हा आतून ओला होत नाही आणि माशा, चिलटं वगैरे देखील होत नाही. तर इतक्या साध्या-साध्या गोष्टी आहेत, ज्या आपण नेहमीच करू शकतो आणि आपला वेळ देखील वाचतो या सगळ्या गोष्टी केल्याने. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टींचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये किंवा मग एखाद्या ज्या वस्तू आहेत त्या तुटलेल्या आहेत, त्या वेळीच आपण बाहेर काढून टाकल्या पाहिजेत. त्या केल्याने काय होतं, की आपल्या घरातली एक निगेटिव्हिटी तर निघून जातेच जाते आणि शिवाय घरातला पसारा, ज्या करणाऱ्या वस्तू असतात त्या देखील कमी होतात आणि घर नीटनेटकं आपलं राहतं. आपल्या घराचे टॉयलेट, बाथरूम यावरून आपल्या घराची स्वच्छता पारखली जाते. त्यामुळे रोजची रोज ज्यावेळेस आपण टॉयलेट आणि बाथरूम ज्या वेळेस आपण वापरून निघतो ना, तर त्या वेळेस रोजची रोज ते स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे बरं का. एखादं त्यामध्ये एअर फ्रेशनर लावा आणि खूप छान असं नीटनेटकं टॉयलेट, बाथरूम ठेवा. त्याच्यामध्ये उगाचच गरजेच्या नसलेल्या वस्तू ठेवू नका. तर इतक्या साध्या-साध्या, लहान-सहान गोष्टी आहेत, ज्यामुळे आपलं घर नक्कीच नीटनेटकं, स्वच्छ आणि टापटीप वाटायला लागतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवेगपूर्ण खरेदी टाळा. म्हणजेच काय? तर आपल्यामध्ये ना भरपूर सारे सणवार येत असतात आणि प्रत्येक सणावाराला आपण काही ना काही खरेदी करत असतो. बरं अशा वस्तू खरेदी करत असतो ज्याची आपल्याला जास्त काहीच गरज नसते आणि त्या वस्तू नंतर पडूनच राहणार असतात. पैसे तर पैसे वाया जातात, वेळ वाया जातो आणि घरातली जागा वाया जाते आणि पसारा करायला ती वस्तू कारणीभूत ठरते. हे एक महत्त्वाचं होऊन जातं. आणि त्यामुळे काय करायचं आपल्याला, तर ह्या ज्या वस्तू अनावश्यक आपल्याला वाटतात ना, तर ती खरेदी आपण खरंचच थांबवली पाहिजे. तर असो, या छोट्या-छोट्या सवयींनी आपण आपलं घर नीटनेटकं ठेवू शकतो. माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे, स्वयंपाक देखील झालेला आहे. डाळीची आमटी इथे उकळतीये आणि आता थोडंसं बाहेर झाडलोट झाला आणि आमचा निलय काहीतरी वाजवतोय, म्हणून मी तिथे ऐकायला गेली. तर तुम्ही देखील ऐका. व्हेरी गुड.